नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, ह्या ब्लाऊजचं मी तुम्हाला कालच माप दाखवलेलं आहे की माप कसं घ्यायचं आहे ब्लाऊजवरती. तर आज मी ही पेपर कटिंग तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, बंद बाजू आपल्या साईडनी ठेवायची आहे आणि आपली जेवढी उंची असेल त्याच्यामध्ये 1 इंच प्लस मिळून घ्यायचं आहे. तर बघा, इथं मी 14.5 इंच उंची घेतली आहे, म्हणजे 13.5 होती, तर 1 इंच मी जास्त घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथं शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5.5चं आणि इथं मोंढा पण घ्यायचा आहे आपल्याला 5.5चा. तर बघा, पेनाने लगेच आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आणि 5.5 वरती मार्किंग केल्याच्यानंतर आतमध्ये आपल्याला असं अर्धा इंच किंवा थोडंसं अर्धा इंचाला कमी असं आतमध्ये यायचं, म्हणजे झोळ वगैरे पडत नाही. आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा इथं बगलामध्ये असं झोळ वगैरे पडत नाही. तर बघा, त्याच्यानंतर आता जेवढी आपली फिटिंगची घडी आहे, तर बघा इथं 10 वरती फिटिंग आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 किंवा 2 इंच मार्जिन ठेवायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मार्जिन ठेवू शकता. तर बघा, इथं मी 1.5 इंच अशी मार्जिन सोडलेली आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, व्यवस्थित आता आपण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. पहिले आपल्याला कमराचं बघायचं आहे की आपलं कंबर किती आहे. तर बघा, शक्यतो सारखाच आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा असतो, कारण आपला पाठीमागचा जो टक्स असतो 1 इंचाचा, तो पण टक्स आपल्याला याच्यातच घ्यायचा असतो. त्याच्यामुळं इथं बघा 8.5 वरती कमराची फिटिंग आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच घ्यायचं आहे आणि 1 इंच टक्सचे घ्यायचे आहे, म्हणजे हे असं आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर अशी आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, एकदम सारखाच बॉक्स आपला तयार झालेला आहे. तर बघा, 1.5 इंच आपली मार्जिन आणि आपली जी फिटिंग आहे ती. तर बघा, इथं जी मी लाईनी अशा तिरक्या मारलेल्या आहे ती आपल्याली फिटिंगची मार्जिंग आहे. तर बघा, व्यवस्थित अशी फिटिंगची मार्जिंग करून घेतलेली आहे आणि इथून आहे जे आपण आतमध्ये घेतलेलं आहे तिथून आपल्याला असं 1.5 इंचाचं माप टाकून घ्यायचं आहे. तर बघा, 1.5 इंचाचं असं माप टाकायचं आणि त्याच्यानंतर अर्धा इंच असं डाऊन करायचं, म्हणजे 1 इंच समोरचा आणि पाठीमागचा 1.5 इंचाचा. तर बघा, असं आता गोल राऊंड देऊन घ्यायचा आहे, मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा या व्यवस्थित आणि त्याच्यानंतर अर्धा इंचावरती आणि 1 इंचावरती दोन्ही आपल्याला असे मार्किंग करून घ्यायची आहे मोंढ्याचा. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला हे आपण तसं मार्किंग केलेली आहे तसा आपल्याला असा बॉक्स कट करून घ्यायचा आहे. तर बघा, एकदम सोपी पद्धत आहे. तर बघा, हे कटोरीचं माप मी तुम्हाला कालच दाखवलेलं आहे की कटोरीचं ब्लाऊजचं माप आपल्याला ब्लाऊजवर कसं घ्यायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आज आपल्याला पेपर कटिंग करून दाखवलेली आहे. तर बघा, व्यवस्थित असं आहे तसं आपल्याला कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता इथं गळ्याची रुंदी टाकून घ्यायची आहे. तर बघा, इथं गळ्याची रुंदी तुम्ही 2.25 टाकू शकता किंवा 2.5 पण टाकू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याची रुंदी टाकू शकता आणि उंची पण तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. तर बघा, समोरचा गळा घेतलेला आहे मी 6 इंच घेऊ शकता किंवा 5.5 इंच पण घेऊ शकता. तर बघा, व्यवस्थित असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, बॉक्स तयार करून घेतल्याच्यानंतर असा गोल राऊंड देऊन घ्यायचा आहे. तर बघा, तुम्हाला समोरच्या गळ्याला पण पंचकोनी पण आणि पानगळा पण आकार देता येतो. तर बघा, त्याच्यानंतर आता इथं आपल्याला 3.5 इंच टाकायचं आहे क्रॉसपट्टीसाठी. तर बघा, गळ्याच्या साईडने 3.5 इंच इथं टाकायचं आहे आणि कमरेच्या साईडने 2.5 इंच टाकायचं आहे. तर बघा, ही क्रॉसपट्टी झालेली आहे आपलीवाली. तर बघा, अशी तिरकी लाईन आधी पहिले सरळ मारून घ्यायची आहे आणि नंतर 3.5 वरती आपल्याला व्यवस्थित असा गोल राऊंड थोडासा द्यायचा आहे क्रॉसपट्टीला. तर लगेच इथं आपल्याला जेवढी आपली कटोरी आहे 5.5ची तिथं आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला 1 इंचापासून इथं 2.5 घ्यायचं आहे आणि इथं पण आपल्याला 5.5 वरती मार्किंग करायची आहे. तर इथं आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे. तर बघा, पहिले क्रॉसपट्टीचा आपल्याला असा 3.5 इंचावरती असा थोडासा गोल आकार असा व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. तर बघा, असा आकार देऊन घेतल्याच्यानंतर आता आपल्याला कटोरीला आकार द्यायचा आहे. इथं घ्यायचं आहे आपल्याला 1 इंच आणि 1 इंचापासून कटोरीचा आकार द्यायचा आहे. तर बघा, हे पॉईंट जे आहे ते पॉईंट आपल्याला द्यायचे असते, कारण पॉईंट व्यवस्थित दिले तर आपल्याला कटोरीचा आकार पण एकदम सुंदर असा आकार येतो. तर बघा, कटोरीचा आकार देऊन झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे मधून पहिले कट करून घ्यायचं आहे, म्हणजे जो पाठीमागचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर बघा, हा झाला पाठीमागचा भाग आणि हा झाला समोरचा भाग. तर बघा, आधी क्रॉसपट्टी अशी आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर जो गळ्याचा आकार दिलेला आहे समोरचा तो पण कट करून घ्यायचा आणि कटोरी आपल्याला ही परत पेपरवरती दुसरी काढायची असते, कारण ही आता कच्ची कटोरी झालेली आहे, नंतर आपल्याला पेपर कटिंग दुसरी करायची आहे. तर बघा, इथं जो गोलातला अर्धा इंचाचा आहे तो समोरचा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा, व्यवस्थित असं कट करून झाल्याच्या नंतर तर बघा, इथं थोडंसं कटोरीचा थोडासा किंचित आपल्याला कोपरा कट करून घ्यायचा आहे इथला, म्हणजे जेव्हा आपण कटोरी जोडतो तेव्हा कटोरीचा भाग एका साईडचा जास्तीचा होतो जेव्हा आपण ब्लाऊज पिसावर कापतो त्यावेळेस. तर बघा, आता इथं आपल्याला पाठीमागचा गळ्याचा पण
टाकून घ्यायचा आहे भागाचा। तर बघा इथं 2.25 गळाची रुंदी घेतलेली आहे आणि उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 9.5-10 इंच कशी घेऊ शकता। इथं घ्यायचं आहे आपल्याला 2.5चा बॉक्स टाकून आणि इथं आता गळ्याला आकार द्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याला आकार देऊन घेऊ शकता। तर बघा मी एकदम सोपी पद्धत सांगत असते, तुम्हाला समजेल या पद्धतीने मी तुम्हाला सांगत असते। तर तुम्हाला आवडत असेल माझा व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करत जा। तर बघा इथून 4 इंच घेतलेला आहे, उभा घ्यायचा आहे 4.5 इंच पाठीमागचा टक्स आणि साईडने घ्यायचा आहे अर्धा इंच। तर हा झाला आपला पाठीमागचा टक्स पॉईंट। तर बघा आता हा पाठीमागचा भाग झाला, समोरचा भाग झाला। तर आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे। तर बघा मी कटोरीला दुसरा पेपर घेतलेला आहे, नापली आहे तशी कटोरी पहिले पूर्ण मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघा पूर्ण मार्किंग करून घ्यायची व्यवस्थित। तर बघा आता आपली ही काहीच कामाची नाही राहिली। तर बघा आता ही जी घेतलेली आहे इकडच्या साईडने आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायची आहे आणि इकडच्या साईडने पण 1.5 इंच वाढवून घ्यायची आहे। तर बघा ही 40 छातीची आहे। तर बघा असं इथं थोडंसं किंचित वाढवायचं आहे आपल्याला, अर्धा इंचाला पण कमी आणि इकडच्या साईडने आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। तर बघा अर्धा इंचाचे असं आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचे आहे पहिले, म्हणजे आपल्याला आकार द्यायला सोपं जातं। तर बघा मी पॉईंट असे छोटे छोटे देऊन घेतलेले आहे। त्याच्यानंतर आता जिथं 1.5 इंच आहे तिथं आपल्याला हा पॉईंट मिळवून घ्यायचा आहे। तर बघा एकदम सुंदर असा आपला कटोरीचा आकार पण आलेला आहे आणि इकडच्या साईडने 1.5 इंच आणि थोडंसं वाढवलेलं आहे तशी आपल्याला तिरकी अशी लाईन मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आता पूर्ण कटोरी आपल्याला अशी मोजायची आणि याचा मध्य घ्यायचा आहे। तर बघा मध्य घेतल्याच्या नंतर तिथं अशी लगेच आपल्याला मार्किंग करून घ्यायची आणि ते मार्किंग केल्याच्या खाली आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे। तर बघा 1.5 इंच असं वाढवून घेतल्याच्या नंतर आता व्यवस्थित आता आपल्याला अशी तिरक्या लाईन मारून घ्यायची आहे। तर बघा अशा तिरक्या लाईन मारून घ्यायच्या। तर बघा याचीवाली मी पेपर कटिंग करून याचीवाले ब्लाऊज पण मी शिवून घेतलेला आहे, जे आरी वर्कचा आहे कटोरी ब्लाऊज। समोरचा भाग मी तुम्हाला शिवून दाखवलेला आहे, याचावाला कसा शिवायचा आहे तो पण तुम्ही नक्की बघा। आणि याचीवाली मी ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं हे पण तुम्हाला दाखवलेलं आहे। तर बघा मी याचंवालं लाल कलरचं कटोरी ब्लाऊज आरी वर्कचं शिवून दाखवलेलं आहे, ह्याच मापाचं आहे ते, हेच माप मी ठेवून कट करून शिवून घेतलेलं आहे। तर बघा अशी पेपर कटिंग आता ही आपलीवाली कटोरीची पण झालेली आहे। तर बघा एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं, बघा एकदम सुंदर आपल्या कटोरीला पण असा आकार आलेला आहे। तर बघा आता आपले हे सगळे पॉईंट काढून झालेले आहे। त्याच्यानंतर बाही काढण्यासाठी आपल्याला इथून अर्धा इंच असं सोडून द्यायचं असतं आणि इथून आपल्याला असा गोलायतला भाग मोजून घ्यायचा आहे। तर बघा आता आपल्याला बाही काढण्यासाठी 10.5 इंचाची बाहीचा आपल्याला घडी घ्यायची आहे। तर बघा इथं मी बंद बाजू माझ्या साईडने ठेवलेली आहे आणि आता बाहीची पहिली आपल्याला उंची घ्यायची आहे। तर बघा बाहीची उंची 10 इंच आहे आणि त्याच्यानंतर 10 इंचावरती मार्किंग केल्याच्या नंतर आता आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे। तर बघा 10.5 वरती आपल्याला अशी पेनाने मार्किंग करून घ्यायची आहे आणि 10.5चा असा आपल्याला आता बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर बघा बाही काढायची पण एकदम सोपी पद्धत आहे। तर बघा असे बॉक्स तयार करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आता इथून आपल्याला असा बॉक्स तयार करून झाल्याच्या नंतर पहिले इथं 3 डाऊन करायचे आहे। तर बघा 3 वरती मार्किंग करायची वरच्या साईडने अशी आपल्याला तिरकी लाईन मारून घ्यायची आहे 10.5 वरती। तर बघा अशी तिरकी लाईन मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला याचा घ्यायचा आहे मध्य। तर बघा मध्य असा काढून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे 1 इंचापासून। तर बघा या पद्धतीने, तर एकदम सोपी पद्धत आहे बाही काढायची, तर तुम्ही नक्की ट्राय करा। तर बघा असं आपल्याला बाहीला माशाचा असा आकार द्यायचा आहे आणि खालच्या बाजूला पण असा त्याच्यामध्येच असा गोलायतला असा द्यायचा आहे या पद्धतीने आणि इथून असं त्याला मिळवून घ्यायचं आहे। तर बघा आपली बाही एकदम सोपी अशी पद्धतीने तयार झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता व्यवस्थित मार्किंग करून घेते, म्हणजे तुम्हाला दिसेना या पद्धतीने। तर बघा व्यवस्थित असं झाल्याच्या नंतर आता इथं घ्यायचं आहे आपल्याला दंड। तर बघा इथं दंड आहे 5.6चा आणि त्याच्यामध्ये 1.5 किंवा 2 इंच तुम्ही मार्किंगसाठी सोडू शकता। तर बघा या पद्धतीने, तर बघा मी 2 इंच घेतलेलं आहे आणि आता आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे। तर बघा आता आपली बाही पण तयार झालेली आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल। तर बघा मी अगदी एकदम सोप्या पद्धतीत सांगत असते, नक्की तुम्ही बघा जा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा जा। तर बघा व्यवस्थित पहिला असं वरून आपल्याला पहिले पेपर कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ओपन करायची आहे आणि हे जो आपण मधला गोलायतला भाग घेतलेला आहे तो परत असा कट करून घ्यायचा आहे। तर बघा आपली बाही एकदम सुंदर अशी रेडी झालेली आहे। तर बघू शकता एकदम सुंदर अशा सोप्या पद्धतीत सांगितलेले आहे मी। तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि एकदम सोप्या पद्धतीत आहे। तर याची मी
पेपर कटिंग झाल्याच्या नंतर ब्लाऊज पिसावरती पण कट करून घेणार आहे आणि तुम्हाला याच्यामधली जे ब्लाऊज पीस मी कट केलेला आहे तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे। म्हणजे मी हे ब्लाऊज पूर्ण रेडी करून पण दाखवलेला आहे तुम्हाला। समोरचा भाग तर बघा ही आरीवर्क मी समोरून कटोरीचा भाग तयार केलेला आहे आणि याचावाला मी समोरचा भाग पण तुम्हाला दाखवलेला आहे कसा जोडायचा। तर नक्की बघा एकदम सुंदर असं ब्लाऊज याचं रेडी झालेलं आहे। मी हीच पेपर कटिंग वापरलेली आहे करून। तर बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा। लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।